राहुल शेवाले को लोगों ने दी जीत की शुभकामनाएं। थोड़ा सा छोटा सा एकदम छोटा या छोटा रन। दक्षिण मध्य मुंबई महायुति शिवसेना के उम्मीदवार राहुल रमेश शेवाले ने माटुंगा के 5 गार्डन में लोगों से मुलाकात की और उनसे विकसित भारत के सपने को साकार करने की अपील की। उन्होंने ये बताया कि किस तरह से मोदी सरकार देश के हित में काम कर रही है और अगर उनकी सरकार आती है तो राहुल शेवाले का सपना है कि देश का सबसे बड़ा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अपने क्षेत्र में बनाएंगे और धारावी जैसी जगह का ही डेवलपमेंट करके मुंबई को विकसित करेंगे। देखिए ये रिपोर्ट। हमारे सबके चाहते ऐसा राहुल शेवाले आए हैं और उनका नारा है, हमारे सबका नारा है धनुष्यबान राम का, धनुष्यबान राम का, धनुष्यबान राम का। आने वाले 20 तारीख को आप भारी से भारी संख्या में देना चाहिए। देश को मजबूत करने के लिए आपका वोट किसको होना चाहिए? वोट देने के बाद 5 साल रहने से कुछ नहीं होगा। आपको सोच समझकर मोदी को मजबूत करने के लिए, देश को मजबूत करने के लिए धनुष्यबान को याद करना है। आज हम वोट करेंगे, फिर 5 साल कुछ बोलते रहेंगे, देश का रिलेटेड काम किए, लेकिन जो स्पोर्ट्स पर्सन से रिलेटेड जितने भी जॉगिंग ट्रैक हो, इवन जो एक्सरसाइज की फैसिलिटी हो, जो एग्जांपल आपने बताया शिवाजी पार्क का ओपन जिम का, वैसे सभी ओपन जिम सभी गार्डन में करने का मेरा प्लान है। और फ्यूचर स्काई गार्डन का भी ऑलरेडी मैंने सैंक्शन किया था। वो अंकित कितनी बार बोला, फिर अमय बोले ने बताया कि मैंने वहाँ पे इक्विपमेंट लगाने को स्टार्ट किया। तो अमय बोले अलग नहीं है, हम दोनों सूचना का ही है, वो हमारा ही कॉर्पोरेटर है, तो उसका पॉइंट और मेरा पॉइंट क्या अलग नहीं है, हम दोनों परिवार के सदस्य हैं। तो अमय के साथ डिस्कस करने के बाद उसने कहा कि यहाँ पे प्लानिंग करके बताते हैं, तो आपके साथ डिस्कस करके शिवाजी पार्क से भी बेस्ट अपग्रेडेड जिम यहाँ पे हम लोग करेंगे। ये कमिटमेंट करते हो और ऑल ओवर साउथ इंडिया और जैसे मैंने विकसित मुंबई 2034, विकसित मुंबई 2034 यानी कि जो डेवलपमेंट प्लान है जो मुंबई का, वो 2034 तक इम्प्लीमेंट करना। डेवलपमेंट प्लान बहुत ही इम्पोर्टेंट है सिटी के लिए, क्योंकि डेवलपमेंट प्लान में जो 2034 का जो डेवलप है, यहाँ पे रियल इस्टेट रिलेटेड जो भी रहेगा उसमें उसको डेवलपमेंट प्लान का इम्पोर्टेंस पता रहेगा। डेवलपमेंट प्लान 2034 में जब भी हम लोग ने प्रिपरेशन स्टार्ट किया था 2012 में, तो जो एग्जिस्टिंग ओपन स्पेस है उसको स्टडी करके फ्यूचर का जो पॉपुलेशन है, पॉपुलेशन के अगेंस्ट कितने गार्डन होने चाहिए, कितने जिम होने चाहिए, कितने प्ले ग्राउंड होने चाहिए, उसका प्रिपरेशन काउंट करके, उसका रेशो काउंट करके डीपी में विजुअल प्लॉट हम लोग ने प्ले ग्राउंड के लिए, रिक्रिएशन ग्राउंड के लिए, जिम के लिए जो प्रपोज किए थे वो अभी फायनलाइज आहे। और डेव्हलपमेंट प्लॅन अगर आणि निवडणुकीत फिट राहणं हे पण महत्वाची बाब असते।
कारण प्रचार करताना रोज डोर टू डोर प्रचार करताना संपूर्ण दिवसभर फिरावं लागतं आणि आपण फिट नसेल तर प्रचार होऊ शकत नाही. काही उमेदवार जर बघत असाल तर आपण तर ते पूर्ण डोर टू डोर प्रचार पण करू शकत नाही कारण फिट नसल्या कारण. आणि मोदीजींचं ज्यावेळी नेतृत्व आपण स्वीकारतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो तर त्यांनी जो मूलमंत्र देशाला दिलेला फिट इंडिया आणि खेलो इंडियाचा तो स्वतःपासून फॉलो करायला पाहिजे. मी स्वतः रोज जिम करतो आणि योगा करतो आणि त्यामुळे प्रचारात पण फिट आहे, कामात पण फिट आहे आणि जो काही रिझल्ट येईल त्यात पण मी फिट असतो. विरोधकांच्या विरोधात तुम्ही आता दंड थोपटले आणि मैदानात उतरले असं म्हणताय. यापूर्वीच दंड थोपटलेला आहे, मैदानात उतरलेलं आहे आणि गेल्या लवकर उमेदवारी जाहीर झाल्या कारणामुळे आणि निवडणुकीची तारीख उशिरा जाहीर झाल्या कारणामुळे खूप फायदा झालेला आहे. लोकांपर्यंत पोहोचण्याचा वेळ पण मिळालेला आहे आणि फिटनेस शाबूत ठेवून प्रचार करण्याकरता तो उपयुक्त पण ठरत आहे. कारण यापूर्वी कमी वेळ ज्यावेळी मिळतो त्यावेळी फिटनेसकडे लक्ष पण देता येत नाही, पण यावेळी जास्त वेळ मिळाल्यामुळे रोज योगा आणि जिम करूनच प्रचाराला निघाल्या कारणामुळे यावेळी एक चांगलं वातावरण संपूर्ण मतदारसंघात आहे. तर उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना सामनाला एक मुलाखत दिली आहे ज्याच्यामध्ये ते म्हणतात की हे सरकार महायुतीचं सरकार म्हणजे गजनी सरकार आहे. 2014ला वेगळं बोलले, 19ला वेगळं बोलतात, आता 24ला जे बोलतात ते सुद्धा विसरून जातात. या निवडणुकीचं एक दुर्भाग्य आहे की ह्या निवडणुकीत सामान्य नागरिकाच्या प्रश्नावर कोणीच बोलत नाहीये. खऱ्या अर्थाने कोरोनाच्या काळानंतर संपूर्ण देशभरात ही पहिली निवडणूक होते आणि कोरोनाच्या काळामध्ये जे नागरिक आहेत ते नागरिक मेंटली स्ट्रेस मधून बाहेर आलेले आहेत, आता ते फिजिकल स्ट्रेस मधून बाहेर आलेले आहे, फायनान्शियल स्ट्रेस मधून बाहेर आलेले आहे आणि आता हे जे पॉलिटिकल वातावरण जे खराब वातावरण चालू आहे त्या स्ट्रेस मधून पण ते बाहेर येत आहेत. परंतु कुठलाही उमेदवार असेल किंवा कुठलीही पॉलिटिकल पार्टी असेल त्यांच्या या कोरोना नंतरच्या स्थितीचा कोणी रिप्रेझेंट पण करत नाही आणि कोणी बोलत नाही. केवळ एकमेकावर आरोप प्रत्यारोप चालू आहे. कोणी त्यांच्या कोरोनाच्या स्थितीत त्यांची काय हालत होती आणि कोरोनानंतर त्यांची काय हालत होती ज्या नागरिकांची जे आपले मतदार आहेत त्याच्याबद्दल कोणीच भाष्य करत नाही आणि रोज आरोप देशारोप आणि अर्वाच्य भाषा वापरतात. राजकारणाचा स्तर आणि भाषेचा स्तर खूप खालावलेला आहे. म्हणून मी मतदारांना पण हेच आव्हान करतोय, जर राजकारणाचा दर्जा सुधारायचा असेल, ज्या अर्वाच्य भाषांचा दर्जा सुधारायचा असेल आणि जे अर्वाच्य भाषा करतात त्यांना जर घरी बसवायचं असेल तर 20 तारखेला मतदानातून आपण आपलं मत व्यक्त करावं. तेव्हाच हे सर्व जे खराब राजकारण करणारे लोक आहेत ते घरी बसतील. आम्हाला भाजप मुक्त करा असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणतात. मी याच गोष्टीचा उल्लेख करतो की ही भाषा रोज रोज वापरून आपण त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया विचारणार, रोज दिवसभर तीच गोष्ट चालणार. पण या सामान्य नागरिकांचा आता या ठिकाणी कित्येक जणांनी मोडकळी चाललेल्या इमारतीचा मुंबईतला खूप महत्वाचा प्रश्न आहे, पगडी सिस्टीमचा जो महत्वाचा प्रश्न आहे, भाडेकरूंचा जो प्रश्न आहे, या प्रश्नावर कोणीच बोलत नाही. परंतु मी या प्रश्नांवरच लोकांशी संवाद साधतोय आणि याची उत्तरं आणि हे 5 वर्षात मी कसं करून देईल हेच लोकांना देतोय. कोरोनानंतर यांची स्थिती, यांचे कित्येक जणांचे आप्तस्वकीयचा मृत्यू कोरोना काळात झालेला आहे, कित्येक जणांचा बिझनेस डुबलेला आहे कोरोनाच्या काळामध्ये, कित्येक जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. त्यामुळे त्या कोरोनानंतरचा हा 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना सावरण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि या निवडणुकीत भविष्यात कोरोनासारखी जर परिस्थिती निर्माण झाली तर देशातील नागरिक कसा सुरक्षित राहील, आर्थिक सुरक्षित राहील आणि फिजिकल पण कसा सुरक्षित राहील हा पण एक मास्टर प्लॅन उमेदवार म्हणून मी लोकांसमोर देत आहेत. आणि ही खरी लोकांची गरज आहे. लोकांना हे रोजच्या आरोप प्रत्यारोप मध्ये काही रस नाहीये. त्यांना त्यांचा परिवार सुरक्षित कसा राहील याकडे आता लोकांचं लक्ष आहे. तुमचे विरोधक असलेले उमेदवार अनिल देसाई तुमच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आहेत की स्टँडिंग जे खासदार आहेत ते गेले 10 वर्ष सत्तेत आहेत, पण त्यांनी 10 वर्षात काय केलं असा सवाल ते उपस्थित करतात. कारण की तुम्ही सातत्याने पुनर्विकासाचा प्रश्न जो आहे तुम्ही बोलून दाखवतात तुमच्या अजेंडावरती आहे, मग 10 वर्ष पुनर्विकास का नाही झाला असा ते सवाल उपस्थित करतात. अनिल देसाई हे एसी मध्ये बसून त्यांनी सगळा कारभार केला त्यामुळे त्यांना हे सगळं दिसलं नसेल. मी फील्डवर उतरून गेले 10 वर्ष काम केलेलं आहे, लोकांमध्ये मिसळून काम केलेलं आहे. बीडीडी चालचं जे काम त्यांना दिसत नसेल तर कदाचित त्यांनी त्यांचे डोळे तपासून पाहायला पाहिजे. बीडीडी चालला ऑलरेडी काम चालू झालेलं आहे, तिथे बिल्डिंगचं काम पण पूर्ण काही ठिकाणी होत आहे. धारावी रिडेव्हलपमेंटच्या सर्वेचं काम चालू आहे, तिथे ऑलरेडी कंपनी फॉर्म झालेली आहे. SRH जे रखडलेले प्रोजेक्ट आहेत ते मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून काम चालू झालेलं आहे. पंजाबी कॉलनी सायन कोरड्याचा हा 15 वर्ष 20-25 वर्ष रखडलेला प्रकल्प आहे,
तो आता माडाने करून त्याची टेंडर प्रोसेस झालेला आहे. गावठाण कोळीवाड्याचा जो डेव्हलपमेंट प्लॅनचा DCR आहे तो बनवून आता रेडी आहे. याला 5-10 वर्ष लागतात. तर ज्याचा संबंधच आहे ना लोकांशी, लोकांच्या मातीशी, त्याला हे सगळे प्रश्न कळणार पण नाहीत. त्यांच्या या प्रश्नावरच त्यांचं किती अज्ञान आहे आणि या मतदारसंघाचं किती त्यांचं ज्ञान आहे हे त्याच्यातून दिसून येत आहेत. त्यांनी पहिलं मतदारसंघाचा अभ्यास करावा, त्यांनी या सर्व गोष्टीची माहिती घ्यावी, त्यानंतरच या सर्व गोष्टींचा उल्लेख करावा. आणि दुसरा प्रश्न आहे की गेल्या 2.5 वर्षात जे जागतिक संकट होतं कोरोनाच्या काळात, ते आमच्या मतदारसंघातल्या कुठल्या लोकांच्या सोबत ते उभे राहिले. मी स्वतः 2.5 वर्ष कोरोना काळात दक्षिण मध्ये लोकसभा मॉडेल जे आहे ते मी सक्सेस केलेलं आहे. लोकांना वॅक्सिन पासून, ऑक्सिजन पासून, हॉस्पिटल फॅसिलिटी सगळ्या मी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीचा AC मध्ये बसलेल्या लोकांनी या गोष्टीचा उल्लेख करू नये. आम्ही मातीतले लोकल उमेदवार आहे, स्थानिक उमेदवार आहे. मी लोकांशी जुडलेला आहे आणि लोकांमधलाच आहे मी, आणि लोकांच्या सुखदुःखात सहभागी असणार आहे. त्यामुळे त्यांना याची कधी जाणीव होणार नाही आणि लोकांच्या भावनांची त्यांना कल्पना येणार नाही. उद्धव ठाकरेंची आज सभा ट्रॉम्बेमध्ये पार पडते, याकडे कसं पाहता? कारण की उद्धव ठाकरेंच्या सोबत तुम्ही एकेकाळी होते आणि आता उद्धव ठाकरे तुमचा विरोध करण्याकरता आज ट्रॉम्बेमध्ये सभा घेतात. माझा पराभव करण्याकरता आदरणीय उद्धव साहेबांना गलीगलीमध्ये फिरावं लागतंय. हाच माझ्या विजयाचं गणित आहे आणि त्यातच माझा विजय झालेला आहे.